नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर 16 आणि 17 पाहणार आहोत. त्यापैकी पहिलं पेज नंबर 16 पासून स्टार्ट करूया. पेज नंबर 16 वरती दिलेला आहे ड्रॉ द बिट्स. क्वेश्चन नंबर 1 एकच बीट आपल्याला ड्रॉ करायचं आहे. आन्सर लाईनच्या खाली येईल. राहिलेले 3 बीट्स आहेत या ठिकाणी आपण 1 2 3 खाली दाखवू शकतो आणि अपर बीट आहे तो टच झालेला नसेल म्हणजेच वरतीच राहील. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 2 बीट्स ड्रॉ करायचे. 1 2 म्हणजेच राहिलेले 2 खाली येतील. अपर बीट आहे तो वरतीच राहील. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 3 बीट्स ड्रॉ करायचे. 1 2 3 म्हणजे राहिला इथला 1 आपण खाली दाखवू शकतो आणि अपर बीट आहे तो वरतीच राहील. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 4 बीट्स ड्रॉ करायचे. 1 2 3 4 अपर बीट आहे तो टच झालेला नसणार आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये 5 बीट्स ड्रॉ करायचे म्हणजे फक्त वरचा अपर बीट टच होईल, खालचे लोअर बीट्स खालीच राहतील. 1 2 3 and 4. क्वेश्चन नंबर 6 मध्ये 6 बीट्स ड्रॉ करायचे. 6 हा नंबर ग्रेटर दॅन 5 असल्यामुळे पहिलं 5 होईल आणि हा होईल 6. राहिलेले 3 बीट्स या ठिकाणी येतील. क्वेश्चन नंबर 7 मध्ये 7 बीट्स ड्रॉ करायचे. 5 6 7 राहिलेले 2 बीट्स खाली येतील. क्वेश्चन नंबर 8 मध्ये 0 बीट्स ड्रॉ करायचे म्हणजेच या आन्सर बार वरती कुठलाही बीट टच झालेला नसेल म्हणजेच अपर बीट वरती असणार आहे आणि लोअर बीट सुद्धा खालीच असणार आहेत. क्वेश्चन नंबर 9 मध्ये 2 बीट्स ड्रॉ करायचे. 1 2 ह्या आन्सर बारला 2 बीट टच झाले याचा अर्थ राहिलेले 2 बीट्स खाली असणार आहेत. अपर बीट्स तो सुद्धा वरती आहे तसा राहील. क्वेश्चन नंबर 10 मध्ये 4 बीट्स ड्रॉ करायचे. 1 2 3 and 4 अपर बीट तो टच झालेला नसेल. क्वेश्चन नंबर 11 मध्ये 0 बीट्स म्हणजेच अपर बीट टच झालेला नाही आणि लोअर बीट सुद्धा टच झालेले नाही. क्वेश्चन नंबर 12 मध्ये 5 बीट्स ड्रॉ करायचे. त्याचा अर्थ फक्त एकच अपर बीट या आन्सर बारला टच झालेला असेल. याचे 4ही बीट्स खालीच राहणार आहेत. क्वेश्चन नंबर 13 मध्ये 8 बीट्स ड्रॉ करायचे. 5 6 7 8 राहिलेला 1 बीट आहे तो खाली असेल. क्वेश्चन नंबर 14 मध्ये 9 बीट्स ड्रॉ करायचे. 5 6 7 8 9 पुढे क्वेश्चन नंबर 15 9 बीट्स ड्रॉ करायचे. 5 6 7 8 9 क्वेश्चन नंबर 16 मध्ये 7 बीट्स ड्रॉ करायचे. 5 6 7 राहिलेले 2 बीट्स 1 2 क्वेश्चन नंबर 17 मध्ये एकच बीट ड्रॉ करायचा आहे. 1 राहिलेले 3 बीट्स खाली दाखवता येतील. 1 2 3 आणि अपर बीट वरतीच राहील. क्वेश्चन नंबर 18 मध्ये 3 बीट्स ड्रॉ करायचे. 1 2 3 राहिलेला 1 बीट खाली असेल आणि अपर बीट सुद्धा टच झालेला नाही म्हणजे तो वरतीच असेल. क्वेश्चन नंबर 19 मध्ये 4 बीट्स ड्रॉ करायचे. 1 2 3 4 राहिलेला वरचा जो अपर बीट आहे तो वरतीच राहणार आहे. क्वेश्चन नंबर 20 मध्ये 8 बीट्स ड्रॉ करायचे. 5 6 7 8 राहिलेला 1 या ठिकाणी दाखवता येईल. क्वेश्चन नंबर 21 मध्ये 0 बीट्स म्हणजेच ह्या आन्सर बारवरती कुठलाही बीट टच झालेला नसावा याचा अर्थ अपर बीट आहे तो वरतीच राहील आणि खालचे लोअर बीट्स खालीच राहतील.
पुढे स्पीड रायटिंग दिलेले आहे. सांगितल्याप्रमाणे लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडने 1 to 9 नंबर तुम्हाला 5 टाइम्स लिहायचे आहे. पुढे बघूया पेज नंबर 17 पेज वरती ड्रॉ द बीट्स सेम क्वेश्चन्स आहेत. स्टार्ट करूया आपण क्वेश्चन नंबर 1 पासून. क्वेश्चन नंबर 1 वरती 2 बीट्स ड्रॉ करायचे. 1 2 राहिलेले 2 खाली दाखवता येतील आणि अप्पर बीट आहे तो वरती आहे तसा राहील. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 7 बीट्स ड्रॉ करायचे. 5 6 7 याचा अर्थ राहिलेले 2 बीट्स खाली येतील. 1 2. क्वेश्चन नंबर 3 मध्ये 3 बीट्स ड्रॉ करायचे. 1 2 3 राहिलेला 1 खाली असेल आणि अप्पर बीट वरतीच असेल, जो टच झालेला नसावा. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 9 बीट्स ड्रॉ करायचे. 5 6 7 8 9. क्वेश्चन नंबर 5 मध्ये 5 बीट्स ड्रॉ करायचे. फक्त एकच अप्पर बीट टच होईल, खालचे 4 बीट्स खालीच राहतील. 1 2 3 4. क्वेश्चन नंबर 6 मध्ये 4 बीट्स ड्रॉ करायचे. 1 2 3 4 आणि अप्पर बीट आहे तो वरतीच राहील. क्वेश्चन नंबर 7 मध्ये 0 बीट्स आहेत, म्हणजेच या आन्सर बारला कुठलाही बीट झालेला दाखवायचा नाही. अप्पर बीट आहे तो वरतीच राहील, लोअर बीट्स खालीच राहतील. 1 2 3 4. बघा या क्वेश्चन मध्ये या आन्सर बारला या रोडवरील कुठलाही बीट टच झालेला नाही. पुढे बघूया क्वेश्चन नंबर 8 मध्ये 2 बीट्स ड्रॉ करायचे. 1 2 राहिलेले 2 बीट्स खालीच राहतील आणि अप्पर बीट वरती राहील. क्वेश्चन नंबर 9 मध्ये 8 बीट्स ड्रॉ करायचे. 5 6 7 8 राहिलेला इथे 1. कारण या आन्सर बारवरती लोअर बीट्स 4 असतात, त्यापैकी 3 या ठिकाणी आन्सर बारला टच होतात, राहिलेला 1 या ठिकाणी असेल. क्वेश्चन नंबर 10 मध्ये 4 बीट्स आहेत. 1 2 3 4 राहिलेला अप्पर बीट आहे तो वरतीच राहील. क्वेश्चन नंबर 11 मध्ये 3 बीट्स ड्रॉ करायचे. 1 2 3 बीट्स ड्रॉ केले, राहिलेला 1 या ठिकाणी येईल आणि अप्पर बीट आहे तो वरतीच राहील. क्वेश्चन नंबर 12 मध्ये 7 बीट्स ड्रॉ करायचे. 5 6 7 राहिलेले 2 खाली राहतील. क्वेश्चन नंबर 13 मध्ये 9 बीट्स ड्रॉ करायचे. 5 6 7 8 9. क्वेश्चन नंबर 14 मध्ये एकच बीट ड्रॉ करायचा आहे. 1 राहिलेले 3 खाली येतील. 1 2 3 आणि अप्पर बीट आहे तो वरती असेल. पुढे क्वेश्चन नंबर 15 मध्ये 5 बीट्स ड्रॉ करायचे. अप्पर बीट एकच टच होईल, 5. राहिलेले खालचे लोअर बीट्स खालीच असतील. 1 2 3 अँड 4. क्वेश्चन नंबर 16 मध्ये 9 बीट्स ड्रॉ करायचे. 5 6 7 8 9. क्वेश्चन नंबर 17 मध्ये 3 बीट्स ड्रॉ करायचे. 1 2 3 राहिलेला 4th बीट खाली असेल आणि अप्पर बीट वरतीच असेल. क्वेश्चन नंबर 18 मध्ये 6 बीट्स ड्रॉ करायचे. 5 6. या आन्सर बारवरती लोअर बीट्स 4 पैकी 1 बीट टच झालेला आहे, म्हणजेच राहिले 3 आपल्याला खाली दाखवता येतील. क्वेश्चन नंबर 19 मध्ये 0 बीट्स टच झालेले आहेत, म्हणजेच अप्पर बीट आहे तो वरती राहील आणि लोअर बीट्स खालीच राहतील. कुठलाही बीट आन्सर बारला टच होताना दिसणार नाही. क्वेश्चन नंबर 20 मध्ये 1 बीट ड्रॉ करायचा आहे, फक्त 1. राहिलेले 3 बीट्स खाली येतील आणि अप्पर बीट वरतीच राहील. क्वेश्चन नंबर 21 मध्ये 8 बीट्स ड्रॉ करायचे. 5 6 7 8 राहिलेला 1 बीट खाली होईल. पुढे स्पीड रायटिंग आहे. लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड 1 to 9 नंबर्स 5 टाइम्स न्यायचे. एक नंबर आपण 17 कंप्लीट केलेला आहे.